65 बेकायदा इमारती बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयानं जेव्हा इमारती बेकायदा असल्याचं सांगत कारवाईचा पहिला आदेश दिला, त्या आदेशानंतर सुद्धा साई गॅलेक्सी ह्या इमारती फ्लॅटचं रजिस्ट्रेशन झालं. इतकंच नाही तर गेल्या 2 महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये 3ही रजिस्ट्रेशन ऑफिसेसमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे रजिस्ट्रेशनचा भ्रष्टाचार आणि सर्वसामान्यांची फसवणूक सुरूच आहे. ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटानं डीसीपींची भेट घेत त्वरित आरोपींना अटक करून सर्वसामान्यांची फसवणूक थांबवण्याची मागणी केली. 65 बेकायदा बांधकाम प्रकरणामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे, डोंबिवली शहर प्रमुख अभिजित सावंत यांनी आज कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना एक निवेदन सादर करण्यात आले. काय निवेदन तुम्ही दिले? जे 65 बिल्डिंगचं प्रकरण डोंबिवलीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे, या प्रकरणाच्या मागचे जे आका आहेत त्या आकांना शोधण्यासाठी निवेदन आज आम्ही डीसीपी साहेबांना दिलेलं आहे. या निवेदनामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की कोर्टाचा निकाल आल्यानंतर, या इमारती अनधिकृत असल्याचा कोर्टाचा निकाल आल्याच्या नंतर देखील या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि त्याचे पुरावे आज आम्ही डीसीपी साहेबांसमोर सादर केलेले आहेत आणि याची सखोल चौकशी व्हावी आणि जे आरोपी असतील त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि त्यांना जेलमध्ये टाकावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. कारण एवढी मोठी या 3,500-4,000 हजार परिवारांची फसवणूक झाल्यानंतर देखील आज देखील लोकांची फसवणूक सुरू आहे. फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये देखील काही अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेत असा आमचा आरोप डीसीपी साहेबांकडे आम्ही केलेला आहे. डीसीपी साहेबांनी त्याची तपास करण्याचं आश्वासन आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे. म्हणजे ऑलरेडी लोकांची फसवणूक झाली आणि आज देखील ती फसवणूक सुरू आहे. याच्या मागे गँग्स ऑफ डोंबिवली जे पेपर बनवणारे जे मोठे स्कॅमर आहेत ते देखील आहेत. त्यांचा तपास डीसीपी साहेबांनी करावा आणि याच्यासाठी पोलीस आयुक्तांची देखील आम्ही भेट घेणार आहे. काही लोकांची FIRमध्ये मी ज्या परवा दिलेल्या FIRमध्ये जी लोकांची नावं आहेत तीच लोक या सगळ्या रजिस्ट्रेशनच्या घोटाळ्यामागे आहेत. आज देखील रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये अधिकृत बिल्डिंगचे खोटे पेपर लावून अनधिकृत बिल्डिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत. लोकांना फसवण्याचं काम सुरू आहे. एक रजिस्ट्रेशनसाठी 3-3, 3.5 लाख रुपये घेतले जात आहेत आणि याच्यामागे कोण आहे याचा तपास डीसीपी साहेबांनी करावा. याच्यासाठी SIT नेमावी अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. काही अनावारिक इमारत उभी आहे, त्याचे रजिस्ट्रेशन देखील झाले असतात. माझ्याकडे जे पुरावे आहेत आज मी डीसीपी साहेबांना ते सादर केलेले आहेत. त्या पुराव्यामध्ये स्पष्ट दिसतं आहे की 23 जानेवारी 2025ला अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. त्याचे पुरावे मी डीसीपी साहेबांना दिलेत. आणि जी साई गॅलेक्सी बिल्डिंग आज महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे, कोर्टाचा निकाल आल्यानंतर साई गॅलेक्सी इमारतीमधील एक फ्लॅटचं देखील रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्याचे पुरावे देखील आम्ही डीसीपी साहेबांना दिलेले आहेत. ते हे जे रजिस्ट्रेशनचं मोठं स्कॅम लोकांबरोबर सुरू आहे याची तपासणी डीसीपी साहेबांनी करावी अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे.